हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात सगळेजण? मी रुपाली. माझ्या चॅनलचं नाव आहे मी रुपाली. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. सकाळी सकाळी सुंदर असा व्ह्यू मस्त दिसतोय. नैसर्गिक वातावरण छानसं असं अनुभवायला मिळतं आम्हाला. माझ्या गॅलरीमधून असा सुंदर असा व्ह्यू येतो. पक्ष्यांचा आवाज कानाला येत असतो. सकाळी उठून गॅलरीत उभं राहिले की पूर्ण दिवसभर फ्रेश राहतो. पूर्ण दिवसभराची एनर्जी जसं काय सकाळच्या ह्या आवाजातूनच मिळते. स्वयंपाक झाला आणि सकाळची भांडी स्वयंपाकाची ती घासून झाली. एवढंच काम झालं आहे आणि म्हटलं बेडरूममधलं सगळा पसारा आवरून घ्यावा. बेडरूममध्ये आले आणि बघते तर काय बघा, हे सगळा कपाटातला पसारा, कपडे सगळे मुलांनी काढून ठेवले, सानूनेच काढले. त्याच्या पीटीच्या ड्रेसवरची पॅन्ट त्याला सापडत नाही म्हणून त्यांनी एवढा सगळा पसारा काढून ठेवला आहे. आता हे बेडरूममध्ये आल्यावर तर मी शॉक झाले हे सगळं बघून. आता हे सगळं परत मला व्यवस्थित घड्या घालून नीटनेटकं ठेवावं लागेल. हे असं मुलांचं काम असतं. हे मुलं शाळेत गेली की ह्या गोष्टी सगळ्या आवराव्या लागतात. तर सगळे शाळेचे कपडे वगैरे सगळे घड्या घालून व्यवस्थित ठेवलेले होते, तरी त्यांनी हा सगळा पसारा काढला आहे. आता हे सगळं परत घड्या घालून मला नीटनेटकं ठेवावं लागेल. ही अशी छोटी सगळी बारीक निरीक सगळी कामं असतात घरात आणि लोकांना वाटतं की घरात काय काम असते. भांडी घासून झाले पण किचनवर एवढा सगळा पसारा पडला आहे. आज किचन खूप खराब झालं आहे. त्याच्यामुळं किचन स्वच्छ घासून गरम पाण्याने घासून पुसून स्वच्छ करावं लागणार आहे मला. चला आता आवरते सगळं आणि मग दाखवते तुम्हाला. किचन घासून घेते पहिले सगळं. शकता मस्त छान किचन माझं असं स्वच्छ धुवून झालं आहे. जोपर्यंत किचन स्वच्छ होत नाही तोपर्यंत मनाला छान वाटत नाही. किचन स्वच्छ असलं की बाकीची कामं कशी सगळी पटपट पटपट सुचतात. स्वच्छ असा किचन मस्त घासून पुसून स्वच्छ केलं आहे आज. आणि सकाळीच पावसाचं वातावरण झालं आहे. आभाळ आलं आहे मस्त. हा असा आमच्या किचनमधला व्ह्यू आहे मस्त. किचन घासून पुसून सगळं स्वच्छ झालं. आता मी माझं आवडतं काम करते. माझं आवडतं काम म्हणजे रांगोळी काढणे. मला रांगोळी काढायला आणि त्यात कलर भरायला खूप आवडतं. मी छोटीशी रांगोळी रोज दाराबाहेर काढत असते. छोटीशी रांगोळी काढली तुम्हाला दाखवते. हॅलो गुड इव्हिनिंग सगळ्यांना. आता संध्याकाळचे 7 वाजत आले आहे. देवाला दिवाबत्ती वगैरे करून घेते. दिवसभरात आज सकाळी शूट केलं होतं, थोडंफार तेवढंच केलं. दिवसभरात परत शूट केलं नाही म्हणून आता परत संध्याकाळी म्हटलं थोडंफार शूट करावं, बोलावं तुमच्यासोबत. आता देवाची दिवाबत्ती करून देवाला दिवा लावत असताना तुमच्यासोबत एक सुंदर असा विचार शेअर करते. अनेक गोष्टी अशा असतात ज्यांच्यावर आपलं नियंत्रण नसतं. अपयश येतं, निराशा येते, कुणीच सोबत नसतं. पण थोडा वेळ दिला की पुन्हा मन उभारी घेतं. म्हणूनच मनाला समजवायचं असतं की सगळं संपत नाही.
इथे कुकर झाला होता. आज साधा सिंपलच मेनू होता, मसाले भात आणि मी बटाट्याची भजी केली होती. आता कुकर तिकडे झाला होता, कुकरमध्ये मसाले भात होता आणि आता मी इकडं भज्यांची तयारी करून घेत आहे. बाहेर छान सुंदर पावसाचं वातावरण होतं म्हणून गरमागरम मसाले भात आणि भजीचा बेत आज केला. करतोय 15% चार्जिंग आम्ही करायचं आता करतोय. आजचा व्हिडिओ इथे सेंड करूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय. गुड नाईट.